वैताग आला या शिक्षणाचा. आता जगण्याची अजिबात इच्छा नाही. अरे किशन काय करायला? काय झालं आणि काय करायलास? अरे काय करू जगून? नोकरीसाठी फॉर्म भरतो आणि कधी बी 1-2 मार्कांनी राहतो. अरे मग का जीव देतो का? अरे मी पात्र होतो तरी पण माझं यादीमध्ये नाव नाही. कारण फक्त एवढंच आहे की आरक्षण नाही म्हणून. अरे भेटेल की आपल्याला बी आरक्षण? अरे कधी भेटणार रे? ते मनोज दादा एकटे झटतायत आणि आपण सगळेजण गप्प. अरे आपल्याला काय गरज आहे आरक्षणाची? आपण पाटील आहेत. अरे इथंच चुकतोय आपण. पाटील म्हणलं म्हणजे का पोट भरते का रे? 3 एकर शेती आणि त्याच्यामध्ये बी 3 भाऊ. कसं जगायचं रे? मायबाप जीवाचं रान करून आमच्या शिक्षणासाठी पैसे पाठवतात आणि नेहमी आम्ही 1-2 मार्कांनी राहतो. काय वाटत असेल रे त्यांच्या जीवाला? बरोबर आहे किशन. मराठा समाजानं एकत्र येणं गरजेचंच आहे. हा भावांनो, कारण ही लढाई आपली आहे. आरक्षण फक्त हक्काचं नाही रे, तर आपलं भविष्य आहे. बरोबर आहे रे. सुरुवात मनोज दादांनी केली रे, मात्र शेवट आहे ना सकल मराठा समाजानं एकत्र येऊन करावा लागेल. खरंय भावांनो. 29 तारखेला चला मुंबईला. आता वेळ आली आहे एकत्र होण्याची. एक मराठा समाज म्हणून नाही तर एक माणूस म्हणून लढण्याची.